केंद्र शासनाने संपूर्ण देशामध्ये बांधकाम कामगार योजना राबवली, पण त्या योजनेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने आपलेच कार्यकर्ते उदयाला आणले आणि त्यांनी खाजगी दुकानं टाकून कार्यालय उघडून सर्वसामान्य गरीब महिलांची लुटमार सुरू केली आहे। जुन्नरमध्ये घडलेला प्रकार, हुतात्मा बिरसा मुंडा विकास केंद्र या नावाने रोहिदास सुदाम बोंडवेंनी हे कार्यालय चालू केलं। ज्या महिलेवर आमच्या अन्याय झाला आहे, जयवंता तुषार शेळके यांनी मागील 2 वर्षापूर्वी त्यांच्या कार्यालयात 4,500 रुपये रोख स्वरूपात भरले आणि 1,000 रुपये ऑनलाईन त्यांना पे केले। कशासाठी हे सगळे पैसे भरले तिथं? बांधकाम कामगार योजनेतनं यांना भांडी मिळणार होती साहेब। बर, ह्या सर्वसामान्य महिला आहेत, आज त्या कामावर जातील तर त्यांच्या घरामध्ये चूल पेटली जाईल अशी यांची अवस्था आहे। एवढे पैसे भरावे लागतात तिथं? साहेब, केंद्र शासनाची योजना 1 रुपया आहे, पण ह्या भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांनी त्यांची दुकानं उघडून हा चालवलेला गोरखधंदा आहे। साहेब, करोडो रुपयाची याच्यातनं उलाढाल झाली। मागे तुम्ही नारंगावला ह्या संदर्भात आवाज उठवला, पण शासन त्यांच्या पाठीशी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते हे कार्यालय उघडून दुकानं चालवत आहेत। साहेब, ओतूरमध्ये सदर व्यक्तीने या महिलेला शिवीगाळ केली, त्याचा आम्ही आज दुपारी गुन्हा दाखल केला आहे, FIR दाखल केलेला आहे। आज आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये का आलोत तर सदर महिलेची झालेली आर्थिक फसवणूक त्या संदर्भात आम्ही 420चा गुन्हा दाखल करायला आलोय। तो व्यवहार कुठे झाला? ते पैसे कुठे दिले त्यांनी? जुन्नर एस स्टेशनच्या समोर त्यांचं कार्यालय साहेब, हुतात्मा बिरसा मुंडा हे त्यांचं केंद्र आहे। रोख स्वरूपात दिले? रोख स्वरूपात त्यांनी 4,500 रुपये दिले आणि ऑनलाईन 1,000 रुपये पे केले। असे 5,500 एकूण दिले? असे 5,500 रुपये पे केले आणि केंद्र शासन म्हणते 1 रुपयामध्ये तुम्हाला ही सगळी भांडी वगैरे काय ज्या सुविधा आहेत, मुलांना पेन्शन, मुलांना तुमचं स्कॉलरशिप मिळणार। ह्या स्कॉलरशिपमध्ये सुद्धा साहेब घोळ आहे। ज्या मुलांची स्कॉलरशिप येते ना, त्यातले 50% पैसे एजंट लोक घेतात, पण महिला मग हे जाणार कोणाला? कोणाला आपलं दुःख सांगणार? पण ह्या माध्यमातून साहेब आज तुम्ही हा आवाज उठवताय। आज आम्ही PI अवसर साहेबांना विनंती केली की साहेब आपण हा 420चा गुन्हा दाखल करा। साहेब म्हणाले की आम्हाला 2 दिवसाचा कालावधी द्या। आम्ही साहेबांना 2 दिवसाचा कालावधी दिलाय। जर साहेबांनी 2 दिवसात सदर रोहिदास बोंडवेंवरती गुन्हा दाखल केला नाही तर ज्या ज्या महिलांची आर्थिक फसवणूक झाली, आम्ही जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये येऊन इथे आम्ही उपोषण करणार आहोत, हे आम्ही या माध्यमातून आज सांगू इच्छितो साहेब। आणि साहेबांनी सदर प्रकरणी लक्ष घालावं की केंद्र शासनाची चाललेली ही जी बांधकाम कामगारांची योजना आहे, या योजनेमध्ये करोडो लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चालला आहे। म्हणजे हे पैसे खातंय कोण याचा यांनी सखोल चौकशी करून सदर बोंडवेवरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा, ही आमची साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे। मोरे साहेब, जुन्नर तालुक्यात प्रत्येक ठिकाणी असंच बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून चाललेलं भरपूर लोकांची लुटमार चाललेली आहे आणि त्या लुटमारीला साथ देणारे आजचं सरकार, भारतीय जनता पार्टीचं सरकार जबाबदार आहे। आजही मी PI साहेबांना विनंती केली की साहेब आजच तुम्ही गुन्हा दाखल करा, पण साहेब म्हणाले की नाही, आम्हाला चौकशी करू द्या, चौकशीच्या अंती जे होईल त्यावेळी आम्ही गुन्हा दाखल करू। जर साहेबांनी 2 दिवसाच्या आत गुन्हा दाखल केला, 2 दिवसांनी केला नाही तर आम्ही ह्याच जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये हजारोच्या महिलांच्या संख्येने आम्ही इथे उपोषणाला बसणार आहोत।